नाही बघा, सर्वप्रथम डोंबिवली हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण डोंबिवली म्हणजे माझी ही जन्मभूमी आहे आणि प्रामुख्याने सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब त्यांची ही कर्मभूमी आहे आणि एक वेगळं नातं या डोंबिवली शहराचं आणि आमचं सरनाईक परिवाराचं आहे। प्रामुख्याने आज या ठिकाणी आमचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा हा कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघाच्या युवा सैनिकांचा उत्साह आज तुम्ही पाहिलाच असेल की एक वेगळ्या उत्साहाने आज या ठिकाणी युवा सैनिक सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत आणि प्रामुख्याने मी आपल्याला सांगतो की हा युवा विजय महाराष्ट्र दौरा जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या युवा सेनेच्या माध्यमातून मी असेल किंवा आमचे मुख्य सचिव राहुल लोंढे आमच्या दोघांच्या वतीनं करण्यात येत आहे। आज सर्व युवा सैनिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे साहेब आणि तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण युवा सैनिकांना पुढे आपण संघटनात्मक काम कसं करायचंय या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आले। बघा, या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे आमचे जे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे एक सक्षम खासदार या मतदारसंघाचे आहेत आणि गेली 15 वर्ष लोकांनी त्यांना भरभरून मतदान करून या ठिकाणी 3-3 वेळा लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आज खासदार म्हणजे मी स्वतः माझा जन्म या ठिकाणी झालेला आहे। पूर्वीचं डोंबिवली आणि आत्ताच्या डोंबिवलीमध्ये जो फरक जाणवतोय नक्कीच हे पाहून आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो आणि नक्कीच शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मी आणि कार्यकर्ता म्हणून माझ्या खासदारांनी या ठिकाणी जे विकास काम केलेलं आहे ते विकास काम पाहून नक्कीच मलाही एक वेगळा आनंद मिळतो। म्हणजे जे माजी आमदार बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे फक्त म्हणजे त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणं हे शिवसेनेचं काम नाहीये। मी काल त्यांनी शिवाजी पार्कमध्ये कार्यक्रम घेतला, मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। अतिशय चांगला कार्यक्रम तिथे त्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता, परंतु ज्या ठिकाणी शिवसेना चांगलं काम करते त्या ठिकाणी मनसे कधी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी येत असते का? म्हणून मनसेच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणं तरी मला आज शिवसैनिक म्हणून वाटत नाही आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहत आलेला आहात की या कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय अवस्था झालेली आहे ह्याच्याबद्दल आता मला काही बोलायची गरज नाही। उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा डोंबिवली देणार आहे। नक्कीच मी सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। नाही बघा, एक परिस्थिती जी झालेली आहे ती नक्कीच दुर्दैवी आहे आणि नक्कीच अशा घटना ह्या महाराष्ट्रामध्ये घडल्या नाही पाहिजे। प्रामुख्याने मी आपल्याला सांगतो की कालच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी एसटी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि त्याचबरोबर जीपीएसचं जे नॅव्हिगेशन सिस्टम आहे ते प्रत्येक बसमध्ये त्या ठिकाणी आपण इन्स्टॉल करण्याचा निर्णय हे साहेबांनी काल घेतलेला आहे। प्रामुख्यानं महत्त्वाचा विषय जर आपल्याला सांगायचा आहे तर एक महिलांसाठी वेगळं हेल्पलाईन त्या ठिकाणी बसमध्ये प्रवेश करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी एक वेगळं हेल्पलाईन सुद्धा आता परिवहन खात्याच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी सरकार नक्कीच प्रयत्न करत राहील। कवी पुष्पगुरूचा जन्म प्रयत्न नाही, नक्कीच मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी ह्या विषयीची बातमी सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांपर्यंत पोहोचली त्यावेळेस खुद्द श्रीकांत शिंदे साहेब आणि तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याची दखल घेतलेली आहे। ते स्वतः ह्या विषयामध्ये लक्ष घालून आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व जे तिथले नागरिक आहेत त्यांना नक्कीच या ठिकाणी न्याय देण्याचं काम हे श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून करण्यात येईल। नाही काय म्हणाले ते तो या 65 इमारत संदर्भात जे काही प्रकरण घडतंय किंवा काय होतंय तो मोरक्या आहे तो आता त्यांना 5 वर्ष टीकाच करायची आहे। त्यांना राजू पाटील साहेबांना आता 5 वर्ष फक्त टीका करायची आहे आणि आमच्या माजी आमदारांना टीके देण्यासाठी आत्ताचे आमचे आजी आमदार या ठिकाणी आहेत आणि नक्कीच राजेश मोरे साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम हे पुढील 5 वर्ष या कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना दिसणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।